सचिन आणि धनंजय सलामीची जोडी KTC लाईव्ह इव्हेंट्स ची A1 जोडी असं संबोधलं जातं. या जोडीला त्यांना सामोरे जाईल संजय नगर संघ ज्यांचं होम ग्राउंड आहे. अतिशय चांगली कामगिरी आपण पाहिली ती म्हणजे डोनेवाडी संघाच्या प्रतिनिधींनी कुठेही जाऊ नये. यानंतर लगेच यामधील विजयी संघासोबत आपणास खेळायचं आहे. वंजारवाडी संघाने 2 राऊंड मारलेले आहेत त्यामुळे निश्चितच वंजारवाडी संघ क्वालिफायर सामन्यापर्यंत तर पोहोचलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला मात्र खूप उंच चेंडू. पंचांकडून वाईड बॉलचा इशारा. यावेळेला मात्र चांगला चेंडू आपण पाहतोय. चेंडू जाईल निर्धाव. पहिला चेंडू वाईड गेल्यानंतर मात्र डॉट चेंडू. आपण पाहतोय या वेळेला खूप बाहेर. एक चेंडू चांगला, एक चेंडू वाईड. मयूर वागचौरे यांचं होम ग्राउंड. यस, यावेळेला फटका चांगला. आणि आपण पाहिलं तर निश्चितच गेल्या सामन्यामध्ये खूप चांगलं प्रदर्शन झालं. 6 चेंडू आणि 22 धावांची खेळी. त्यानंतर एक विकेट सुद्धा बाद केला. परंतु निश्चितच आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक हाताळताना 4 धावा आणि 3 विकेट घेतल्या. तर मागील सामन्याचा मानकरी ठरतो रवी वाघमारे, डोनेवाडी संघाचा गोलंदाज. 4 धावा देऊन 3 गडी बाद केले. तर अतिशय सुरेख गोलंदाजी. तरी रवी वाघमारे यांनी यायचं आहे समालोचन कक्षाजवळ. पुन्हा 6 धावा झाल्या टोटल. पुन्हा एकदा सज्ज वळतोय सामन्याकडे. यावेळेला चांगला चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू जातो निर्धाव. मयूर वागचौरे यावेळेला लेंथ मध्ये येतात. मयूर पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू स्विंग होते. एक नॅचरल स्विंग असतो लेफ्ट हँड फलंदाजाचा गोलंदाजाचा.
त्यामुळे आपण पाहिलं तर सचिन मात्र वारंवार त्याच दिशेला फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. आपण पाहिलं तर निश्चितच सुरेख गोलंदाजी अद्यापपर्यंत. या वेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू जाईल निर्धाव. पंचांचा षटक संपल्याचा इशारा. एका षटकानंतर धाव फलकावर धाबा झाल्यात मात्र 6 बिनगडी बाद 6. रवी वाघमारे आहेत का? गोलंदाजी मारतोय गोलंदाज दत्ता. पुन्हा आपण पाहिलं तर खूप सुरेख कामगिरी गेल्या सामन्यात झाली डोनेवाडी संघाच्या 4 गोलंदाजांकडून. रितेश पवार यांची अष्टपैलू खेळी आपण पाहिली, परंतु पॉवर प्लेचे षटक हाताळताना विरोधी संघाला मात्र हा षटकार आहे. पहिलाच चेंडू खेळला तो म्हणजे धनंजय आणि एक मोठा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. केटीसी लाईव्ह इव्हेंटची एवन जोडी त्यामध्ये अपयशी ठरताना दिसला सचिन, परंतु या चेंडूवर मात्र षटकार खोलून आपल्या येण्याचा आगाज करतोय तो हा सचिन. पारा धावा. पुन्हा एकदा हा झेल आहे. हा झेल टिपणार का निखिल? आणि चुकी करतोय. चेंडू अडवला जातोय 2 धावा. रवी वाघमारे इथे आलेत. मी लक्ष्मण सवार यांना विनंती करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅचचं मेडल त्यांना द्यायचं आहे. या रवी वाघमारे मॅन ऑफ द मॅच मागील सामन्यामधील. कॅमेरामॅन यांना विनंती असेल की आपण मॅन ऑफ द मॅच देताना कृपया हे करा. बाद. येस 4 धाबा 3 गडी बाद केले रवी वाघमारे यांनी. 22 धाबा करून चांगली साथ दिली रितेश पवार यांनी, परंतु नियमित पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करत नाही रवी वाघमारे. तेजस वाघमारे आणि रोहित पवार या महत्वाच्या गोलंदाजांनिशी खेळताना डोनेवाडी संघ आपण पाहतोय. सुदाम पवार यांची सुद्धा कमी इथे आपल्याला जाणवते, परंतु तरीही छोटे छोटे पांडवाज खेळून रवी वाघमारे आणि जयेश वाघमारे इथपर्यंत आले आणि एक चांगली खेळी त्यांनी केली. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. धनंजय याचा प्रयत्न फसलाय आणि इथे मात्र पायचीत पकडलं जातंय. या वेळेला मात्र नवीन फलंदाज फलंदाजीसाठी रंकेश. कमी कर रे थोडा. यावेळेला मात्र चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये रेस होतोय. क्षेत्ररक्षक जिंकतोय. फेक ही चांगली आणि बाद. काही गरज नव्हती. फलंदाजाने अगोदरच धाव घेतली असती तर मला वाटतं
इथे मात्र अडचणी सापडला असता संजयनगर संघ 2 धाबा इथे मिळू शकल्या असत्या, परंतु फलंदाज रंकेश यावेळेला बॅक टू पवेलियन केवळ एका धावेवर. नवीन फलंदाज प्रतीक. शरद. नवीन फलंदाज शरद. यस, आपण पाहिलं तर यावेळेला शरद थोडस धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करावा लागेल. सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, वाईड लाईनचा वापर केलेला हा चेंडू आपण पाहतोय जातो निर्धाव. धाव फलक पोहोचलाय 15च्या घरात. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. धावा चांगल्या पद्धतीत चालू आहे धाव फलकावर. यस, 2 षटक 15 धावा धाव फलकावर. डोनेवाडी संघाच्या खेळाडूंनी अजिबात इतरत्र कुठेही जाऊ नये. यामधील विजय संघ आपल्या सोबत भिडणार आहे, कारण ऑलरेडी 2 राऊंड मारल्यानंतर वंजारवाडी संघ पुढील फेरीत प्रवेश केलाय. तिसरे षटक राहुल. राहुल खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु सचिन याला अजूनही सूर बसलेला नाही. हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याला मानलं जातं वाकस संघाकडून, परंतु इथे मात्र अजूनही त्याच्या बॅट मधून मोठा फटका काही आलेला नाही. चेंडू जातो निर्धाव. यावेळेला मात्र चेंडू खूप बाहेर होता. पंच वळतायत का आपल्याकडे पाहूया. यस, पंच वळतायत. 1+1 वाईड चेंडू आणि +1 धाव अशा पद्धतीत धावा मिळतील 2. आपण पाहिलं तर मैदानामध्ये चाणाक्षपणे दिसत आहेत अरुणदादा बागचौरे. पॉइंट रिजन मधून क्षेत्ररक्षण सजवताना दिसत आहेत. ऍक्टिव्ह असणारा असा खेळाडू निश्चितच राहुल. यावेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडू जाते. एका धाव तर पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. फेकी खराब एंडकडे. रमेश मुकणे कोणती चुकी करत नाही. 2 धावा. 19. खास या सामन्यांसाठी आदित्य वाघमारे यांचं आगमन झालेलं दिसतंय. निंबोडे येथून खास सामने पाहण्यासाठी. आणि हा मात्र झेल आहे. झेल टिपला जाणार का? यावेळेला झेल टिपतोय निखिल, कोणती चुकी करत नाही. शरद बॅक टू पॅव्हलियन.
पुन्हा एकदा हादरा मिळतोय. तब्बल चौथा हादरा, तिसरा हादरा. आनंद पुन्हा एकदा खालीटर फलंदाज. कर्जत प्रीमियर लीग मधील संघ मालक, एक जबरदस्त स्पॉन्सर, मोठमोठ्या टीम साठी स्पॉन्सरशिप करण्यामध्ये माहिर असणारे आनंद यावेळेला जात आहेत फलंदाजीसाठी. त्यांच्या बॅटमधून सुद्धा मोठे फटके नेहमीच येतात. आणि लगेच बरसात झालेली आहे ते आनंद याच्यावर. बॅक टू बॅक 3 षटकार लगायला गेले तर रवी वाघमार यांच्याकडून तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक. पहिला षटकार नाही परंतु पहिला चौकार येणार का? पहिला चौकार नाही, पण फटका चांगला होता. 2 धावा तर आल्यात. सुरुवात चांगली केली. पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतोय. 2 धावा. तीन षटकांचा खेळ झालाय. 3 षटकानंतर धावफलकावर धाबा आपण पाहतो 23. 3 गडी बाद 23. या षटकात तरी या फलंदाजाने चांगली हाणामारी करावी अशी वाकसकरांची अपेक्षा. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात उपस्थित, परंतु एकही फटका काही आला नाही त्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस हा पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसलाय. 1च धाव. बघूया आनंद काय करणार. हा लिटर फलंदाज आनंदाच्या बॅटमधून सुद्धा मोठा फटका अद्यापपर्यंत आला नाही. त्याच्या संघाला अपेक्षा मोठ्या फटक्याची.
यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्वतःहूनच निघाला बाहेर. याला म्हणतात खेळाडू वृत्ती. आनंद मात्र बॅक टू पॅव्हलियन. निश्चितच अशी खेळाडू वृत्ती जोपासणं खूप गरजेचं आहे. जर का आपण बाद आहोत तर खेळाडूने स्वतः मैदान सोडणं खूप गरजेचं आहे. हे कधी कधी पंचांना सुद्धा तितकंसं चाणक्षपणे एखादा निर्णय देता येत नाही. तर यावेळेला मात्र नवीन फलंदाज विलास रमेश. नवीन फलंदाज रमेश. यावेळेला हिट स्टेट ऑन द ग्राउंड. षटकार दाखवून देतोय सचिन याला की षटकार असा मारतात. हे बघ मी तुला दाखवतो षटकार कसा मारतात. आणि गेल्या गेल्या सेट होऊन गेला होता मैदानातून. चेंडू जातोय 6 धाब्यांसाठी. या 6 धावांनी संघाच्या खात्यात भर पडते. फलकार धावा 30. आपण पाहिलं ना तर 2 गोलंदाज मी ओळखतो वाकस संघामध्ये खूप जबरदस्त आहेत. धनंजय आणि सचिन. त्यामुळे फलकावर धावा आल्या. मयूर वाकचौरे आणि रमेश मुकणे यांना लवकर धाडलं तंबूत तर वाकस संघ धक्के देईल. पाहूया. यस वळतोय सामन्याकडे पुन्हा एकदा. या वेळेला स्लोअर डिलिव्हरी होती. ही प्रयत्न स्वतःवर नाखुश होतोय फलंदाज. जाणतोय मोठा फटका मारण्याची मला गरज होती परंतु प्रयत्न फसलाय. 1 धाव मात्र मिळते. फलक जाऊन पोचला 31च्या घरात. पुन्हा एकदा सज्ज. नाही किपर त्यामुळे निश्चितच निर्धाव चेंडू डॉट चेंडू. सचिनला आज काहीच सुरग बसला नाही. 9 चेंडू आणि 4 धावा. अतिशय कासवाच्या संत गतीने अशी खेळी. गोलंदाजांसाठी काहीतरी आहे या पिच मध्ये. यावेळेला वाईड बॉल. नेक्स्ट आमच्या खूप बाहेर. पंच विलास बागमारे सांगतायत इट इज अ वाईड. आता मात्र 8च्या सरासरीने हा संघ जातोय. फलक जाऊन पोहोचलाय 32च्या घरात. आणि हा चेंडू शेवटचा भेटला आणि षटकार लगावलाय. आणि लगेच कौतुक केलंय कोणीतरी. षटकार मारला तर ताबडतोब दलिंदर मगाशी हुकत होता. 39 धावांची गरज. स्कोर का चांगला आहे. वाकस संघाचा स्कोर चांगला आहे. मयूर वाकचौरे रमेश मुकणे यांना थांबवून ठेवलं. बाद केलं कारण मयूर वाकचौरे कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद असणारा हा फलंदाज.
38 धाबा धाव फलकावर 39 धाबांची गरज. डोनेवाडी संघाच्या सर्व खेळाडूंना कर्णधार जयेश वाघमारे यांनी सोबत ठेवायचं आहे. हा सामना संपल्यानंतर विजयी संघासोबत आपली भिडंत होणार आहे. आदित्य वाघमारे यांच्याकडून जरा टिप्स घेताना जयेश वाघमारे. धावफलकावर धावा चांगल्या आहेत. स्ट्रायकर फलंदाज निखिल, नॉन स्ट्रायकर एंडला मयूर, अनुभवी रमेश मुकणे यांना यावेळेला मागे थांबवले. एकोणचाळीस धावांची गरज. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये आपण पाहिलं तर मयूर वाघचौरे थोडासा ताळमेळ ठेवत नाही. निश्चितच शांत खेळाडू. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला मारा करतील मयूर वाघचौरे. समोर असेल गोलंदाज भगवान. 39 धावांची गरज. फटका फसलाय. काही गरज नव्हती, काही गरज नव्हती.
मंगेश जाधव आहेत का? या मंगेश जाधव थोडं हेल्प करा इकडे, कारण टीम आयोजकांची असल्यामुळे, आयोजकांची म्हणजे त्यांचीच टीम आहे ते, तर हा जो एक डिसिजन आहे तो कृपया मंगेश जाधव. गणेश वाघमारे आलाय का? या मंगेश जाधव. सॉफ्ट कॉल बादचा दिलेला आहे, परंतु लगेच रिव्ह्यू घेतलेला आहे रनआउटसाठी. तटस्थ पंच म्हणून मंगेश जाधव. खूप टफ निर्णय आहे, परंतु तटस्थ पंच मंगेश जाधव यांनी हा फलंदाज नाबाद ठरवलाय. थर्ड अंपायर मंगेश जाधव आहेत, भानसोलीचे आहेत, म्हणूनच आपण दुसऱ्यांना बोलवलंय. का आपण यासाठी आपण थर्ड अंपायर घेतला होता. केटीसी लाईव्ह इव्हेंट सुद्धा आपल्या माध्यमातून ही सेवा आपल्यापर्यंत पुरवतायत, परंतु कोणताही हस्तक्षेप आम्ही न करता थर्ड अंपायरवर हा डिसिजन सोडला होता. फलंदाज 2 धावा या घ्यायच्या आहेत त्याच्या नावावर. एकूण धाव फलकावर धावा 3. हा झेल आहे, झेल होणार का? रमेश आणि बाद. इथे मयूर वागचौरे. यस, शांत बसा, खोटं खेळण्याचा संबंधच येत नाही, तरी तुम्ही चुकीचं बोलताय. थर्ड अंपायर तटस्थ आहेत, त्यामुळे आपण शांत खेळावं माझी विनंती असेल. इथे कोणी कोणाची बाजू घेणार नाही. केटीसी लाईव्ह इव्हेंटचे निशाण सुद्धा आपलेच आहेत, त्यामुळे जो काही डिसिजन आहे तो खूप टफ होता डिसिजन. फलंदाज बाद. नवीन फलंदाज समीर. दोन्ही रायटी फलंदाज आहेत. यस, भगवान चांगली गोलंदाजी करते. जाणले होते, चांगला उंच गेलेला आणि सुरेख जय टिपला रमेश यांनी. खूप उंचावर गेलेला हा चेंडू, चांगल्या पद्धतीत झेल टिपण्यात यश. आणि यावेळेला चेंडूने डबल बॅट घेतली, चेंडू जातोय, अडलाय, कारण बॉल फेकलाय म्हणजे चेंडू अडलाय. 2 धावा. 2 धावा. तस 2 धावा. 2 धावा. आम्ही जाणतो तेवढं, कारण आपले खेळाडू खूप प्रामाणिक खेळतात, आम्हाला त्याविषयी काहीच डाऊट नाही.
चेंडू चौकारच्या बाहेर जाऊन चौकार गेला नाही असं आपल्यामध्ये होत नाही. त्यामुळे आम्ही अगोदरच सांगितलं की चेंडू गेला नसेल चौकारापर्यंत. या 2 धावेने मात्र समीर सुद्धा खातं खोलतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 5च्या घरात. हा मात्र ब्लॉकर डिलिव्हरी. आता चेंडू जातोय बाहेर. खूप जबरदस्त चेंडू होता. ऑफस्टमच्या बाहेर गेलेला चेंडू. चेंडूने पायाचा एज घेतला आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. LBW साठी का नाही जाणताय तो गोलंदाज सुद्धा, कारण त्यांना माहित आहे ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू असेल. त्यामुळे स्वतः, कारण मला वाटतं शक्यतो लेग बिफोरचा रिव्ह्यू जो असेल तो कीपर आणि मंगेश जाधव तिसऱ्या पंचांच्या भूमिकेसाठी आक्षेप आलाय. चला शेवटचा चेंडू आहे. ठीक आहे. वाईट बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक. धावफलकावर धाबा झाला 11 धाबा. धावफलकावर धाबा चांगल्या आल्यात. षटकार. 17 धाबा धावफलकावर झाल्यात. 18 चेंडू 22 धावांची गरज. षटक चांगलं टाकलं होतं, परंतु शेवटच्या 2 चेंडूवर मात्र या गोलंदाजाने 11 धावा दिल्या. तब्बल धावफलकावर धाबा 17, येणारे 18 चेंडू 22 धावांची गरज. येणारे 18 चेंडू 22 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन. हा सोपा झेल आणि चौकार. पुन्हा एकदा आनंद मात्र चुकी करतोय आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. आणि हा मात्र मोठा हिट. षटकार. मला वाटतं आव्हानातली हवा काढून टाकलेली असते. धावफलकावर धाबा
27. मात्र 12 धावांची गरज. आपल्या होम ग्राउंडचा पुरेपूर फायदा उचलताना हा संघ आपल्याला दिसतोय. निखिल काय फलंदाजी पाहतो आपण. पुन्हा एकदा कव्हर मध्ये फटका. या 2 धावा. येणारे 15 चेंडू. मात्र 10 धावांची गरज. कुठेतरी अपेक्षा होती की त्रिफळा उद्ध्वस्त. नऊ धावांची गरज. धावफलकार धाबा 30. हा षटकार. छोटा पॅकेट बडा धमाका. समीर. अरुण दादा वागचौरे यांच्याकडून या षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मात्र 3 धावांची गरज. येणारे 12 चेंडू. यानंतर डोनेवाडी संघाचा कर्णधार आणि विजयी संघाच्या कर्णधारांनी मात्र निश्चितच नाणेफेकीसाठी यायचं आहे. सामना 3 षटकांचा असेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज धनंजय. रमेश मुकणे विजयी फटका मारणार का. बॉल. वाईट बॉल. चौकार. चला डोनेवाडी संघाचा कर्णधार आणि संजय नगर संघाचा कर्णधार या सामन्याचा सामनावीर ठरतोय समीर. त्याला 101 रुपये आणि मेडल अरुणदादा वाघचौरे यांनी द्यायचे आहेत. 101 रुपये इथे ठेवायचे 100 रुपये. द्या दादांच्या हस्ते. द्या त्या पोराला. आणि नाणेफेकीचा कौल करून घ्या. मेडल द्या एक समीरला.